हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या मंगळवार 5 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. एकीकडे अवनीने त्या बाउन्सर विवानच्या नाकावर टिच्चून राजाची बाजू घेतली. विवानला राजाला सॉरी म्हणायला सांगितलं, पण विवान एक नंबरचा माजोड आहे. त्याने काही ऐकलं नाही. माझी चूक होऊच शकत नाही, माझ्याकडे इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन आहे असा तो माज दाखवत होता. पण अवनीने त्याची सगळ्यांसमोर जिरवली आणि त्याला गप्प बसवलं. सगळी जमलेली लोक त्याच्यावर हसत होती, त्यामुळे विमान खूप चिडलाय. आणि इकडे राजा घरी आल्यानंतर सगळ्यांनी त्याला सांगितलं की मुलीने होकार कळवलाय, पण आपलं घर पाहायला ते येणार आहेत. आणि मग राजाने घराची डागडुजी आणि रंगरंगोटी करायचं ठरवलंय. संपूर्ण दांगट कुटुंब घराची डागडुजी करतंय, पण त्याच वेळेस सुलू आत्या पोहोचली आणि तिने यासाठी विरोध केला, कारण कोर्टाची स्टे ऑर्डर आहे. घराची डागडुजी रंगरंगोटी काहीच करू शकत नाही. मग आता पुढे काय होणार? यशादाचं लग्न होऊ शकेल का? अवनी आणि राजाचं काय होईल हे पाहायला खूप मजा येणार आहे. मग नेमकं हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच विवान आणि राजा या दोघांच्या गाडीचा ॲक्सिडेंट झालेला असतो. दोघे एकमेकांसमोर असतात. राजा विवानला म्हणतो, ए भाऊ, जर तू अशा कोणत्याही रस्त्याने आतमध्ये आला ना, तुझ्या मनासारखं वागला तर लोक आहे ना तुला चपलेने मारतील. विवानला खूप राग येतो आणि विवान चक्क जोरात ओरडतो, राजाची गच्ची पकडतो. त्यामुळे राजाला खूप राग येतो. अवनी हे सगळं पाहत असते, ती गाडीतच बसलेली असते. आणि मग राजा हा महेशला म्हणतो, ओ साहेब, तुम्ही लोकल दिसताय, याने माझी गच्ची पकडली आहे, सांगा त्याला, आता हा मॅटर खूप वाढेल बरं का. आणि मग लगेचच विवान चिडून म्हणतो, ए धमक्या कोणाला देतो रे, मॅटर वाढायचा तर वाढू दे ना, मी काय तुला घाबरत नाही, चल या मैदानात. महेश त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो, अरे विवान शांत हो, अरे ड्रायव्हर येतो, त्याच्या नादाला कोठे लागतो, उगाच त्याच्याशी भांडण करू नको, आपण जाऊया चल. परंतु विवान हा काही ऐकायला तयार होत नाही आणि म्हणतो, अरे याला कशाला घाबरायचं, आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलू, पोलिसांचे 4 फटके खाल्ले ना मग बरोबर शांत होतात अशी माणसं. राजा खूप चिडतो आणि म्हणतो, असं का, बोलवा पोलिसांना, मी सुद्धा नाही घाबरत, पाहूया पोलीस आल्यावर काय होतं ते. महेश म्हणतो, अरे विवान शांत बस, पोलिसांना बोलायची काही गरज नाही आहे. पण विवान एक नंबरचा माजोडा आहे. तो म्हणतो, अरे आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन कर, तू घाबरू नकोस. आणि इकडे विवानची आई गाडीमध्ये म्हणते, पोलिसांना बोलवलं ना मग या ड्रायव्हरची अक्कल ठिकाण्यावर येईल, लय माजल्यासारखं बोलतोय. तर लगेचच अवनी तिला सांगते, ओ विवानची अक्कल ठिकाणावर येईल, त्या ड्रायव्हरची नाही, कारण आपण नो एंट्रीमध्ये घुसलोय, आपल्याला दंड होईल, आपल्यावरच केस होईल, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. विवानची आई चांगलीच घाबरते आणि म्हणते, आपण नो एंट्रीमध्ये घुसलोय, असं म्हणून विवानची आई गाडी बाहेर येते. आणि मग स्वाती आणि अवनीसुद्धा गाडी बाहेर पडतात. विवानची आई त्याला समजवण्याचा प्रयत्न करते, अरे विवान हे प्रकरण नको वाढू, चल गाडीमध्ये बस. पण विवान तिलाच म्हणतो, मॉम तू आधी गाडीमध्ये बस. महेश त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो, अरे ऐक काकूंचं, चल आपण जाऊया इथून. तर लगेचच विमान म्हणतो, तुला म्हटलं ना आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन कर, त्याशिवाय याची अक्कल ठिकाणावर यायची नाही. महेश म्हणतो, अरे आपल्याबरोबर लेडीज आहे, कशाला उगाच प्रकरण वाढवायचं आहे, पोलीस आले तर उगाचच प्रकरण वाढेल, चल बरं बस गाडीमध्ये. राजा म्हणतो, ओ साहेब सांगा तुमच्या टॉम्याला, नाहीतर बांधून ठेवा ऐकत नसेल तर. हे ऐकून विवान खूप चिडतो आणि म्हणतो, आणि पुन्हा एकदा राजाची गच्ची पकडतो. सगळे खूप घाबरतात. अवनी हे सगळं पाहत असते. राजा हा हसतो आणि त्याच्या गाडीत जे पॅसेंजर असतो त्याला सांगतो, ओ मामा तुम्ही ना दुसरी टॅक्सी पहा, कारण आता याचा विषय मी क्लोज करणार आहे. राजा महेशला म्हणतो, साहेब याने माझी परत गच्ची पकडली आहे. विवान ओरडून विचारतो, काय करशील रे तू? आणि राजा त्याचा हात बाजूला करून स्वतःची गच्ची सोडून त्याला जोरदार ठोसा मारणार. हा विवान खूप घाबरतो. तेवढ्यात अवनी त्याला थांबवते, 2 मिनटं थांबा. आणि राजा अवनीकडे पाहतो आणि एकटक पाहतच राहतो. राजा पहिल्याच नजरेत अवनीच्या प्रेमात पडतो. विवानसुद्धा अवनीकडे पाहतो आणि मग अवनी ही विवानला ठणकावून सांगते, विवान सॉरी म्हण, या सगळ्या प्रकरणात तुझी चूक आहे, आपण चुकीच्या रस्त्याने आलोय. हे ऐकून विवानला मोठा धक्काच बसतो. महेश, स्वाती सगळेच खूप टेन्शनमध्ये येतात
की ही अवनी या ड्रायव्हरच्या बाजूने आणि विवानच्या विरोधात का बोलतीये. आणि अवनी ही राजाला काहीच बोलत नाही, पण तिचे जे एक्सप्रेशन असतात, जाऊ द्या ना, सोडा, सॉरी, माफ करा, हे खरंच खूप भारी असतात. आणि राजा तिच्याकडे पाहतच राहतो, बत्तीशी दाखवतो. त्याला खूप भारी वाटतं तिचे हे एक्सप्रेशन. आणि तेवढ्यात राजाला आठवतं, अरे यार, ही तर तीच पोरगी आहे जिला मी देवी आईच्या मंदिरात भेटलो होतो. किती छान दिसत होती तेव्हा, आणि तिने मला प्रसादसुद्धा दिला होता. हे सगळं राजाला आठवतं. बॅकग्राऊंडमध्ये बाई तुझा आशीर्वाद हे गाणं सुरू होतं. आणि राजाला आठवतं की मंदिरातून बाहेर निघताना अवनी त्याच्या गाडीसमोर आली होती. आणि मग तिने कशी तिची माफी मागितली होती, कसे कान पकडले होते, हे सगळं राजाला आठवतं. आणि राजा तर तेव्हाही तिच्यावर फिदा झाला होता आणि आत्ताही तिच्यावर फिदा झालेला असतो. तेवढ्यात अवनीच्या मागे एक पाणीपुरीची गाडी असते आणि यावर सप्तशृंगी मातेचा फोटो असतो. राजा म्हणतो, देवी आई, हे सगळं तू जाणून बुजून करतेस ना. पुन्हा या मुलीची आणि माझी भेट घडून आणली, याचा अर्थ तुझ्या मनात काहीतरी आहे. आणि तो देवीला नमस्कार करतो. राजा भलताच खुश असतो, त्याला आनंद झालेला असतो. आणि इकडे हा मध्यस्थी माणूस सगळ्यांना सांगतो, तुम्हाला घराची डागडुजी तर करावीच लागेल आणि मुलीवाले तुमचं घर पाहायला येणार आहे. पण धोंडियांना, पाण्या, धन्या, यशादा या सगळ्यांना मात्र खूप टेन्शन आलेलं असतं की आपलं हे पडकं घर पाहिल्यावर मुलगी काही पसंत करणार नाही. आणि तेवढ्यात यशादा हा मध्यस्थीसाठी थालीपीठ घेऊन येतो. तेवढ्यात धोंडियांना म्हणतो, जर मुलीवाले घर पाहायला आले ना, तर मात्र होकार काय येत नाही, हे लग्न जमत नाही. मध्यस्थी विचारतो, अरे काय निगेटिव्ह माणूस आहे, हा तुमचा बापच आहे ना. तर पाण्या म्हणतो, अफवा आहे अफवा, लहानपणापासून खाऊ पिऊ घालून आम्हीच त्याला मोठं केलंय. धोंडियांना चिडून म्हणतो, काय बोलतो रे. यशादा मध्यस्थीला थालीपीठ देतो, तर धोंडियांना त्याच्या ताटातलं थालीपीठ स्वतःच्या ताटात काढून घेतो आणि म्हणतो, माझं आहे ते, माझ्यासाठी आणलंय. मध्यस्थी म्हणतो, काय माणूस आहे यार. आणि तो या सगळ्यांना समजावून सांगतो, जर मुलीवाले इथे आले तर तुम्हाला घराची डागडुजी करावीच लागेल, त्याशिवाय ते या घराला पसंत करणार नाही आणि लग्नाला होकार देणार नाही. येतो मी, असं म्हणून मध्यस्थी तेथून निघून जातो. मग यशादा, पाण्या, धन्या सगळेजण घराकडे पाहत असतात आणि विचार करतात, घराची डागडुजी तर करावीच लागणार आहे. घराला भेगा पडल्या आहेत, रंगरंगोटी करावी लागणार आहे, सगळं काही करावं लागेल. तेवढ्यात धोंडियांना पुढे येतो आणि म्हणतो, काहीच करता येणार नाहीये. दिवसा ढवळ्या स्वप्न पाहू नका, नाहीतर तुमची सुलवात्या हातात कोर्टाची नोटीस घेऊन येईल आणि सांगेल की घराची डागडुजी तुम्ही करू शकत नाही. हे ऐकून सगळ्या मुलांना खूप वाईट वाटतं. आणि इकडे अवनी ही विवानला ठणकावून सांगते, विवान, चूक आपली आहे आणि तू त्याची गचंडी आधी पकडली, त्यामुळे त्याला सॉरी म्हण आणि चल आपण इथून जाऊया. विवान खूप चिडतो, राजा मात्र खुश होतो. स्वाती आणि महेशला समजतं की अवनी उगाचच विवानचा राग ओढावून घेते. विवान चिडून म्हणतो, हे यू शट अप, गेट इन द कार. तो इंग्लिशमध्ये बोलत असतो, त्याला असं वाटतं मी कॅनडातून आलोय म्हणजे मी खूपच मोठा झालोय. पण अवनीसुद्धा गोल्ड मेडलिस्ट आहे. अवनी म्हणते, नो, आय वोंट शट अप, आय वोंट गेट इन द कार, यू से सॉरी टू हिम. हे ऐकून विवानची बोलतीच बंद होते. विवान खूप चिडतो, राजा मात्र खुश होतो. विवान अवनीला म्हणतो, माझ्याकडे ना इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स आहे, मी कधीच चुकू शकत नाही, चूक माझी नाही आहे. अवनी म्हणते, हो का, तुझ्याकडे इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन आहे, याचा अर्थ जगामध्ये कुठेही तू नो एंट्रीमध्ये घुसू शकतो का. कितीही मोठं लायसन असलं ना तरी जगात कुठे पण नो एंट्री ही नो एंट्रीच असते आणि त्यात घुसणं चुकीचंच असतं. हे ऐकून आजूबाजूचे सगळे लोक विवानवर हसू लागतात. विवानला खूप राग येतो, राजा मात्र खुश होतो. अवनी चिडून म्हणते, एक तर तू नो एंट्रीमध्ये घुसला, मग त्याची गचंडी पकडली, तो तर तुझ्याशी शांतपणेच बोलत होता, त्यामुळे चूक तुझी आहे, त्याला सॉरी बोल. विवानला खूप राग येतो. महेश म्हणतो, अवनी तू शांत बस आणि गाडीमध्ये जा. पण अवनी त्यासाठी नकार देते आणि म्हणते, दादा मी का शांत बसू, त्याची चूक आहे ना, मग त्याने सॉरी म्हणायला पाहिजे, उगाचच त्याने सगळं प्रकरण वाढवलंय. राजाला वेगळंच स्फुरण चढलेलं असतं. तो चांगलाच हाताची घडी घालून विवानकडे पाहू लागतो आणि अवनी जे काही बोलत असते ते त्याला खूप आवडतं. विवानची पूर्ण बोलती बंद झालेली असते. अवनी ही महेशला म्हणते, आणि दादा आता गाडी तू चालव बरं का, उगाचच पुन्हा काही चूक व्हायला नकोय. विवान रागारागाने गाडीत जाऊ लागतो. महेश राजाला म्हणतो, आणि तुझं काय नुकसान झालंय ना, त्याचे हे पैसे घे आणि आता हे प्रकरण येथे संपवायचं आणि गाडी मागे घे, आम्हाला जायचंय. राजा म्हणतो, ओ साहेब, पैसे द्यायची काही गरज नाही आहे,
माझ्यापेक्षा जास्त नुकसान तुमचं झालं आहे आणि तसं तर माझे पैसे वसूल झाले, पैसे मी तुम्हाला द्यायला पाहिजे. महेशला काहीच कळत नाही. तर अवनी म्हणते, का तुम्ही का पैसे द्याल, त्यांची चूक आहे, ते तुम्हाला पैसे देतील. आणि दादा ते गाडी मागे घेणार नाही, कारण आपण नो एंट्रीमध्ये घुसलोय. चल तू गाडी रिवर्स घे. महेशची सुद्धा बोलती बंद होते. विवानला अवनीचा खूप राग आलेला असतो. या कॅब ड्रायव्हरसाठी अवनीने चक्क माझा अपमान केला म्हणून तो अवनीकडे रागारागाने पाहतो. आणि मग सगळेजण गाडीत बसतात आणि राजा हा अवनीकडे एकटक पाहतच राहतो. अवनी, स्वाती, महेश, विवान सगळे गाडीत बसतात. गाडी रिवर्स घेऊन तेथून निघून जातात आणि राजा तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. बॅकग्राऊंडमध्ये बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचं टायटल सॉन्ग शीर्षक गीत सुरू असतं आणि राजा हा सप्तशृंगी मातेला म्हणतो, देवी आई ही सगळी तुझीच कृपा आहे. तू काहीतरी ठरवलंय ना आमच्याबद्दल, नाहीतर आज परत एकदा आमची भेट झालीच नसती. मला माहिती आहे हे सगळं तुझ्याच मनाने होतंय. तू मला काय इशारा करतेय, हीच मुलगी माझ्या आयुष्यात येणार आहे ना, हीच आहे ती, असा विचार करून राजा खूप खुश होतो. थोड्या वेळानंतर राजा आपल्या घरी दांगट परिवाराच्या घरी पोहोचतो आणि गाडीतून खाली उतरतो. पण अजूनसुद्धा राजाच्या चेहऱ्यावर एक मोठी स्माईल असते. अवनीला भेटून आल्यामुळे तो खूप खुश असतो आणि संपूर्ण दांगट कुटुंब हे घराबाहेरच असतं. धोंडियांना सायकलची चेन ठीक करत असतात. यशादा, पाण्या, धन्या हे सगळे घराबाहेर असतात आणि राजाकडेच पाहत असतात. राजा कसल्या विचारात गुंग आहे हेच त्यांना समजत नाही. राजा मात्र अवनीच्या विचारात गुंग असतो, तिचाच विचार करत असतो, खूप खुश असतो. पण घरातील सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं की मुलीने होकार कळवलाय, पण ते आपलं घर पाहायला येणार आहे आणि आपण घराची डागडुजी करू शकत नाही. अशा घराला ते कधीही पसंत करणार नाही. राजा मात्र अवनीच्या विचारात गुंग झालेला असतो. अवनीने कशी माझी बाजू घेतली, त्यानंतर त्या बाउन्सर विवानची कशी जिरवली, त्याचा कसा अपमान केला, खऱ्याला खरं आणि चुकीला चूक म्हणाली, हे सगळं त्याला आठवत असतं आणि तो तिच्याच विचारात गुंग असतो. बाई तुझा आशीर्वाद हे अतिशय छान गाणं टायटल सॉन्ग मागे सुरू असतं आणि मग राजा गाडीचा दरवाजा बंद करून चक्क उलट्या दिशेने घराच्या बाहेरच जाऊ लागतो. तेवढ्यात त्याला धोंडी अण्णा थांबवतो. धोंडी अण्णाचं इंग्लिश खूप भारी आहे, विवानपेक्षा भारी. धोंडी अण्णा म्हणतो, एक्सक्यूज मी जेंटलमॅन, आणि तेवढ्यात राजा थांबतो. राजा मागे वळून पाहतो तर धोंडी अण्णा म्हणतो, अजूनसुद्धा आहे ना या पूर्ण गावात एवढं एकच आपलं दांगट परिवाराचं घर आहे, दुसरं घर आपण अजून घेतलेलं नाही आहे. राजाला समजतं त्याने काहीतरी घोळ केला आहे आणि धोंडी अण्णा त्याच्याकडे पाहून खूप भारी स्माईल करतो. राजा म्हणतो, ओ फादर, पकडलं तुम्ही मला, चला माफ आहे तुम्हाला आज, तुम्ही काही पण चेष्टा करा माझी. त्यामुळे धोंडी अण्णा खूप खुश होतात आणि हसू लागतात. धोंडी अण्णाचं इंग्लिश एक नंबर आहे यात शंका नाही. धोंडी अण्णा, राजा हे तर खुश असतात, परंतु यशदा, पाण्या, धन्या या तिघांच्या चेहऱ्यावर मात्र 12 वाजलेले असतात. राजा म्हणतो, काय मग पब्लिक, आलाय तुमचा राजा, आला रे राजा, असे तो एक्सप्रेशन देतो, डान्स करत असतो. पण तेवढ्यात त्याच्या लक्षात येतं की सगळ्यांच्या चेहऱ्यावर 12 वाजले आहेत. राजा यशदाजवळ येतो. पाण्या, धन्या यांना विचारतो, काय पब्लिक, काय झालं, काही घडलंय का, असे चेहऱ्यावर 12 का वाजले आहेत. धन्या सांगतो, मुलीकडचे आपलं घर पाहायला येणार आहे. हे ऐकून राजाला आश्चर्याचा धक्काच बसतो. राजा विचारतो, आपलं घर पाहायला येणार आहे म्हणजे यशदाला मुलीची पसंती आली की काय, असं म्हणून तो यशदाजवळ जातो आणि खूप खुश होतो आणि म्हणतो, वा रे वा यशदा, शेवटी तू मुलीला पसंत पडलाच. आता आपल्या घराला बाईचा आशीर्वाद मिळणार, सुलवात्याचा शाप काही भोवणार नाही. अरे नाचा, नाशिक ढोल लावा, एन्जॉय करा, असं म्हणून राजा आडाओरडा करू लागतो. पण बाकीचे सगळे शांत बसलेले असतात. राजाला काही कळतच नाही. राजा विचारतो, अरे काय झालंय, तुम्ही इतके सॅड का आहात, नेमकं घडलंय तरी काय. राजा पुन्हा यशदाकडे येतो आणि विचारतो, अरे तू खुश का नाही आहे, तुला मुलीचा होकार आलाय. यशदा काहीच बोलत नाही. तेवढ्यात पाण्यापुढे येतो आणि म्हणतो, ए राजा, तुला कळत नाही आहे का, मुलीकडचे आपलं घर पाहायला येत आहे, त्यांना हे असं घर आपण दाखवणार का. तर राजा म्हणतो, अरे येऊ दे ना मग, त्यांनासुद्धा कळणार दांगट परिवाराचा पाहुणचार कसा असतो. असा पाहुणचार करू ना त्यांचा की त्यांनी होकारच दिला पाहिजे, लगेच ते होकार देतील. पाण्या चिडून म्हणतो, अरे देवा, अरे या नाशिकच्या आशिकचं काय करायचं रे, अरे तुला एवढी सारी सोपी गोष्टसुद्धा कळत नाही. राजा विचारतो, अरे नेमकं घडलंय काय, तुम्ही असं का बोलताय. तर यशोदा म्हणतो, अरे
पाहुणचाराचा प्रश्नच नाहीये, आपण त्यांचा चांगला पाहुणचार करू, पण आपल्या या घराचं काय? आणि तेवढ्यात घरावर ठेवलेला एक पत्र्याचा डब्बा जोरात जमिनीवर येऊन पडतो. घराचं कौल सुद्धा खाली पडतं. त्यामुळे सगळेच जण पाहू लागतात. यशादा म्हणतो, पाहिलंस का, ही आपल्या घराची अवस्था. घराला भगदाड पडलंय, घराची रंगरंगोटी झालीये, सगळं काही विस्कटलेलं आहे, आणि अशा घराला ते पसंत करतील का? तर राजा म्हणतो, अरे एवढंच ना, अरे ओ आमचे यशोधनराव, एवढ्या मोठ्या कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये गुत्तेदार आहे तुम्ही, गुत्तेदार. अहो आपल्यासाठी काय अवघड आहे, आणि तुमच्या हाताखालचे आम्ही सगळे मजूर. आत्ताच्या आता सगळं सामान घेऊन येऊ, मस्त घराच्या सगळ्या भेगा भरून टाकू, रंगरंगोटी करू. सगळं नाही, फक्त समोरच करू, थोडंफार तरी करू ना, त्यांना आवडेल एवढं तरी करू. पण सगळेजण सुलू आत्याच्या घराकडे पाहू लागतात, आणि राजाला समजतं की सुलू आत्याचा मोठा प्रॉब्लेम आहे. आणि राजा विचार करतो, अरे हो, त्या सुलू आत्याचा प्रॉब्लेम आहेच की नाही, त्या सुलू आत्याचं काहीतरी करावं लागेल. राजा म्हणतो, अरे पब्लिक, आता देवी आईने एक ग्रीन सिग्नल दिलाय ना आपल्याला, मग आता सगळे सिग्नल ग्रीन होणार, त्या सुलू आत्याचा विचार नाही करायचा. चला, मी आत्ताच्या आत्ता सगळं रंगरंगोटीचं सामान घेऊन येतो, सगळ्या भेगा भरण्याचं सामान, सिमेंट वगैरे घेऊन येतो, आपण सगळे हे काम करूया, आता सगळं चांगलंच होणार आहे. असा विचार करून राजाला पुन्हा एकदा अवनी आठवते. अवनीचे एक्सप्रेशन, तिच्या अदा, हे सगळं आठवतं. राजा खुश असतो की आता आधी यशोदाचं लग्न होणार, आणि मग त्यानंतर माझं अवनीशी लग्न होणार. पण पाण्याला हे काही पटत नाही. पाण्या चिडून म्हणतो, ए राजा, तुला कळत नाही का रे, ही सुलू आत्या आपले सगळं करू देईल का? ती कोर्टाची नोटीस घेऊन येईल ना. राजा म्हणतो, येऊ दे ना मग, तेव्हाचं तेव्हा पाहता येईल. आता तर आपण रंगरंगोटी करून घेऊ, एकदा रंगरंगोटी केल्यावर कोर्टाने स्टे आणला तरी काय फरक पडतो, आणि सगळ्यांनाच हे पटतं. राजा म्हणतो, चल रे धन्या, आपण आत्ताच्या आत्ता जाऊया आणि सगळं सामान घेऊन येऊया. धन्या म्हणतो, खरंच आपल्या घराचा नक्षा बदलणार का? राजा म्हणतो, मग का नाही बदलणार. आणि हे दोघे गाडीत जात असतात, आणि तेवढ्यात राजा म्हणतो, पाहिलं का, आपल्या यशोदाने तिला वडे बनवायला शिकवले, आणि ती आता स्वयंपाक शिकायला डायरेक्ट आपल्या घरी येते. हे दोघे गाडीत बसतात, सामान आणायला निघून जातात. पण नमीने हे सगळं ऐकलेलं असतं. नमीला मोठा धक्काच बसतो. अरे देवा, म्हणजे यशाला मुलीचा होकार आला, आणि जर घराची रंगरंगोटी झाली तर हे लग्नसुद्धा ठरणार, आणि माझं आणि यशाचं लग्न कसं होणार? नाही, मला काही करून हे सगळं थांबवायला हवं. घराची रंगरंगोटी डागडुजी व्हायला कामा नये, काहीतरी करावं लागेल. आणि तेवढ्यात नमीला एक आयडिया सुचते. म्हणजे नमी चांगली आहे, पण यशोदाशी लग्न करण्यासाठी ती व्हिलन बनणार आहे, एवढं मात्र खरं. आणि इकडे विवान हा आपल्या फार्म हाऊसवर सगळ्यांना घेऊन पोहोचतो. सगळेजण गाडीच्या खाली उतरतात, पण झाल्या प्रकारामुळे विवान खूप चिडलेला असतो, आणि रागारागाने काहीच न बोलता आपल्या घरामध्ये निघून जातो. आणि विवानची आईसुद्धा अवनीकडे रागारागाने पाहते, पण अवनी काही तिच्या नजरेला नजर देत नाही, आणि विवानची आईसुद्धा घरामध्ये निघून जाते. महेश खूप चिडतो आणि म्हणतो, अवनी, तुझ्यामुळे विवानला राग आलाय, हे लक्षात ठेव. आणि महेश हा घरात जातो. स्वाती ही अवनीला म्हणते, अवनी हे काय केलंस, तुझ्यामुळे चिडलाय तो, आणि यामुळे लग्नसुद्धा कॅन्सल होऊ शकतं, माहिती आहे का? अवनी विचारते, खरंच होईल का? चल मग आपण आपल्या घरी जाऊया. स्वाती तिच्यावर चिडून म्हणते, अगं जास्त आगाऊपणा करू नको, बाबा चिडतील आपल्यावर, आणि तू हे जे काही केलंय ना ते अतिशय चुकीचं केलंय, चल घरामध्ये आपण जाऊया. अवनी म्हणते, माझं काय चुकलं, जे खरं होतं मी तेच बोलले. स्वाती म्हणते, ठीक आहे, चल आता घरात. आणि स्वाती अवनीला घरात घेऊन जाते. इकडे नमी तिच्या घरात असते. तेवढ्यात तिला दिसतं की तिची आई सुलू आत्या आणि दत्ता मामा घरात येत आहे. नमी ही लगेच आपला प्लॅन सुरू करते. सुलू आत्या म्हणते, ए नमे, तुझ्या मामासाठी थोडा चहा टाक बरं. सुलू आत्या चांगल्या मूडमध्ये असते, पण तिचा मूड बिघडवण्याचं काम नमी करते. नमी एका मैत्रिणीशी फोनवर बोलण्याचं नाटक करते आणि म्हणते, हो का, ट्रिपला यायचं आहे, अगं पण मला नाही जमणार. सुलू आत्या आणि दत्ता मामा तिचं फोनवर बोलणं ऐकू लागतात. नमी जाणून बुजून जोरात बोलत असते आणि म्हणते, अगं का नाही जमणार म्हणजे, अगं आमच्या घरी कार्य ठरलंय. हो, लग्न ठरलंय, लग्न. माझा मामा आहे ना, त्याच्या मुलाचं लग्न ठरलंय आणि त्याने घराचं कामसुद्धा काढलंय. दत्ता मामा आणि सुलू आत्याला जबर धक्काच बसतो की मामाच्या पोराचं लग्न ठरलंय म्हणजे यशाचं लग्न ठरलंय, आणि हे दोघेही कान देऊन ऐकू लागतात.
नमी सांगते, अगं घराचं काम म्हणजे तेच रंगरंगोटी, डागडुजी आणि माझ्या मामाची 2 मुलं सगळं सामान आणून सुद्धा गेलेत ना. मग आता घरचंच कार्य आहे, तर मला नाही ट्रिपला जमणार बरं का यायला. मी ठेवते फोन, असं म्हणून ती फोन कट केल्याचं नाटक करते. सुलुआत्या आणि दत्त मामाला काही कळतच नाही आणि सुलुआत्या नमीला विचारते, ए नमे, कशाबद्दल बोलतेस ग तू? कोणता तुझा मामा ज्याच्या पोराचं लग्न ठरलंय? तर नमी म्हणते, अगं आई काय बोलतेस, आता मला 2 तर मामा आहे. हा एक दत्ता मामा आणि याच्याबद्दल तर काय होऊ शकत नाही. त्याने तर कधी लग्नच केलं नाही, मग त्याच्या पोराचं लग्न कसं होईल? आणि दुसरा धोंडी अण्णा, अगं त्याच्या पोराचं यशराचं लग्न जमलंय ना, मुलीचा होकार आलाय, त्यामुळे आता त्यांच्या अंगणात मोठा मांडव पडणार आणि तो राजा आणि धन्या हे दोघे डागडुजीचं सामानसुद्धा आणायला गेले आहेत. हे ऐकून सुलुआत्याच्या पायाखालची जमीनच सरकते. दत्ता मामासुद्धा खूप चिडतो. सुलुआत्या म्हणते, नाही नाही काही पण बोलतेस तू. तर नमी म्हणते, हो तुला काय वाटायचं ते वाटू दे, आता मी काय बोलणार नाही, मी फक्त ऐकणार. यशा आणि त्याच्या बायकोचे उखाणे ऐकणार. तसंही मी यशाशी बोलायचे हे तुला आवडत नव्हतं ना, आता मी काय यशाशी बोलणार नाही, तुझ्या तर मनासारखंच झालं. सुलुआत्या खूप चिडते. दत्ता मामासुद्धा चिडतो. सुलुआत्या म्हणते, हे कसं शक्य आहे? त्या धोंड्याच्या पोराचं लग्न होऊ शकत नाही. त्यांच्या घरात कधीच कोणती बाई येऊ शकत नाही. त्यांच्या घराला बाईचा आशीर्वाद मिळू शकत नाही. आता हे लग्न कसं होतं, घराची डागडुजी कशी होते ना, ते मी बघतेच, असा विचार सुलुआत्या करते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. आजचा एपिसोड पाहायला मजा आली. अवनीने जशी त्या बाउन्सर विवांची जिरवली आहे ना, ते पाहून खूप भारी वाटलं आणि राजा तर तिच्यावर फिदाच आहे यात शंका नाही. या दोघांची केमिस्ट्री यानंतर खूप भारी असणार आहे, एवढं मात्र खरं. राजा आणि अवनीचे सीनसुद्धा खूप भारी असतात. आणि इकडे अजून एक विलन तयार झाली आहे, नमी. आता नमीने स्वतःचं लग्न त्याच्याशी व्हावं म्हणून हे सगळं केलं, पण सुलुआत्या आता काय घराची रंगरंगोटी आणि डागडुजी होऊ देत नाही, एवढं मात्र खरं. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, जेव्हा संपूर्ण दांगट कुटुंब घराची डागडुजी आणि रंगरंगोटी करण्याची सुरुवात करणार. सिमेंट आणणार, वाळू आणणार, ते सगळं कालवणार. पण त्याच वेळेस सुलुआत्या आणि दत्ता मामा तेथे येतील आणि म्हणतील थांबा, आणि ते हे संपूर्ण काम थांबवणार. आणि इकडे विवान अवनीवर खूप चिडलेला असेल आणि म्हणेल माझं काही चुकलेलं नाहीये. तर विवानची आई ही अवनीला ठणकावून सांगणार, जरी विवानचं चुकलं असतं तरी एका बायकोने फक्त नवऱ्याची बाजू घ्यायची असते, समोरच्याची बाजू घ्यायची नाही. त्यामुळे अवनीला या दोघांचा खूप राग येईल. मग आता अवनी त्यांना सुनावणार का, त्यांना गप्प बसवणार का, हे पाहायला मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा बाई तुझा आशीर्वाद ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.